भागू दार उघड ना. मला ऐक ना, माझं दार उघड ना भागू. दादा तू जा इथून. मला कुणाशीच नाही बोलायचंय. तुम्ही सगळे खोटारड्यात. सगळ्यांनी फसवलंय मला. भागू असं नको बोलू. दार उघड बाळा, आमचं ऐकून तरी घे. मी सांगितलं ना एकदा, मला कुणाशीच नाही बोलायचंय. जा इथून. बाबू तू शाणी आहेस की नाही? हे असं कोंडून घेऊन काय होणार आहे सांग बरं मला. तू दार उघड बरं. वहिनी प्लीज मला एकटीला सोडा. मी आता मोठी झाली, मला सगळं कळतंय. तुम्ही मला फसवलं, मला काहीच खरं नाही सांगितलं. हे सगळं कसं विसरू मी? भागू मला कळतंय हे सगळं विसरणं तुझ्यासाठी सोपं नाही बाळा, पण आमच्याशी बोललीस तर तुझा त्रास कमी होईल. भागू तुझ्या दादाशी एकदा बोल, बरं वाटेल तुला. दादा मला नाही बोलायचंय. अगं माझा तरी एकदा विचार कर. तुम्ही मला फसवताना माझा विचार केला होता का? नाही ना. जा इथून. मला एकटीला सोडा. जा इथून. जावा निघून. डॅडी डॅडी आले, बेळगावकर आले. काय झालं? अरे काय झालं सांगा की. काम फत्ती. आता मला सांगा नेमकं झालं काय? अहो साहेब, आम्ही ना तुम्ही सांगितलं होतं तसंच केलं बघा अगदी. अहो तो सूर्या दादा, अहो त्याच्या बहिणीसाठी रडून रडून पाक त्याचा जीव चालला होता बघा. अहो डोळ्यातलं पाणीच थांब ना त्याच्या. आणि आम्हाला ना लय मजा आली बघा. होय साहेब. अहो आम्ही बॉम्ब टाकताच तिकडं स्मशान शांतता तयार झाली. ऐ शाबास. ऐकलं का चिरंजीव? लय दिवसांनी चांगली बातमी ऐकायला मिळाली. नाचा नाचा नाचा. देवी आई, सूर्या प्रत्येक अडचणीला अगदी ताकदीने तोंड देतो हे दिसत नाहीये का ग तुला? हे बघ, मला माहितीये तू तुझ्या सगळ्यात कणखर भक्तांच्या वाटेलाच अडचणी देतेस, त्याचीच परीक्षा घेतेस तू. पण आता तरी त्याच्यावर दया कर ग. अगं अशा अडचणीने ना खचून चाललाय तो. तू हवं असेल ना, तू त्याला लढायला सांग, अन्याय विरुद्ध उभं राहायला सांग. तो तयार आहे हे सगळं करायला. पण आपली माणसं गमवायला तयार नाहीये ग तो. त्याचं ना त्याच्या माणसांवरती खूप प्रेम आहे. आणि त्यात बहिणींचा विषय म्हटल्यावर ना मनाच्या नाजूक कोपऱ्यावरती आघात झाल्यासारखं होतं. आणि या सगळ्यामध्ये तो कुठे कमी पडलाय सांग बरं मला. एका बेवारस मुलीला बहीण म्हणून जवळ केलं, सांभाळलं, मोठं केलं, तो हा दिवस बघण्यासाठी का? देवी आई, त्याची बहीण जर त्याच्यापासून तू दूर नेलीस ना तर फार मोडून पडेल ग तो. ती तुझ्या पुढे हात जोडते. त्याला असं ना तुटू देऊ नकोस. उलट त्याच्या पाठीशी उभी राहा. येत्या नवरात्रीत तुझं अस्तित्व सगळ्यांना पटवून दे. देवी आई, आमच्या श्रद्धेला कौल दे ग. आणि असं काहीतरी कर ना की ज्याच्यामुळे भागू आणि सूर्यामधला दुरावा मिटेल. ए भारी भारी. हा 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 हा. अरे लय भारी काम केलं तुम्ही.
आणि ते साजरं पण तसंच करायचं आपण हा? ऐ. इकडे बघायचं पण नाही, याचा विचार पण करायचा नाही. अहो पण ए बाई, आत्ताशी आपला पहिला डाव हातात आलाय. तो सूर्य काय एवढा सोपा वाटला का तुम्हाला? ते तुमच्या समोर चाणक्य बसलेत का नाही? त्यांच्या तोंडचं पण पाणी पाळवलं होतं त्यांनी. खरं तेच सांगितलं, काय केलं? तुमची दोघांची आज रात्रीच दुसरीकडे राहायची सोय करणार. हा, काळजी करायची नाही. लय भारी काम केलं, काळजीच करायची नाही. हा. छत्री, तो आमचं काम नेहमी बिघडवतो आणि मग आमच्याकडनं शिव्या खातो. हा? आज तुला वेगळं काहीतरी खायला घालणार. काय माहिती का? मटान. महाराज घ्या वाढायला तांबडा पांढरा कचकाव रामदास. ऐ शाबाश. आशा अजून जागीच झोपायचं नाही व्हय? कसला विचार करतेस? झोपायचं म्हटलं तरी झोप येते होय. सगळी झोपच उडाली. घरावर वेळच अशी आली. सूर्याला आता ही लढाई खरंच लई अवघड जाणार आहे. अगं सूर्यासाठी कधीच परिस्थिती सोपी नव्हती व तो कायम लढत आलाय. हा असं वाटलं तर का आता आपलं दिस बदलत्याल. सूर्याच्या आयुष्यात चांगलं दिस येतील, पण कशाचं काय दैवानं त्याच्या नशिबात फक्त काटच पेरले का वाटायला लागलंय बघ. पण त्या काट्यात उमललेलं फुल आहे माझा सूर्य. लोकांच्या आयुष्यात आनंदाचा सुगंध पेरतो, पण कोणी त्रास दिला ना तर त्याच काट्याने घायाळ करतो. जोपर्यंत तो जालिंदर बाहेर आहे तोपर्यंत सूर्या गप्प बसणार नाही. सूर्या एक ना एक दिवस त्या जालिंदरला शिक्षा देऊनच गप्प बसत. हा ग हे झालं बाहेरचं, पर घरातल्या वादळाचं काय? त्या बायकोचा राग अजून गेला नाही बघ. अचानक घडलेलं पचवणं सोपं नाहीये त्या छोट्या जीवाला. होईल ती शांत.